आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय तर आज मी सांगतो. म्हणून पुढच्या 3 मिनिटात फक्त 3च गोष्टी करून पाहाव्यात. आई रडून मोकळी होते, बापाला मात्र जीवनात कधी रडताच येत नाही. म्हणून तर जग म्हणतं बाप कधी रडत नाही. पण तीच गाडी तुमची पुढं गेल्यानंतर मांडवाच्या त्याच खांबावरच्या बाजूला बसून माझं काळीज माझं हृदय गेलं म्हणून त्या खांबाला टेकून धसधसा रडला. पण गाडीच्या मिररमधून आम्ही मागं फिरून तो पाहिलाच नाही. म्हणून तर आज आम्ही म्हणतो आमचा बाप कधी रडत नाही. फणस बाहेरून कडक दिसतं म्हणून आम्ही फणसाच्या जवळ गेलो नाही. तर फणसाच्या आतमध्ये मुलायम घर असतो, आम्हाला कधी मिळणार नाही. त्याप्रमाणे वास्तवात जगताना वडिलांचे बाह्य रंगांचे काटे आम्ही पाहिले, पण वडिलांच्या कुशीत कधी गेलो नाही. तर वडिलांच्या अंतकरणात वाहणारा मायेचा झरा असतो, तो आम्हाला कधी दिसणार नाही. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. सध्याचा काळ जर पाहिलं तर ज्या मातापित्याने सर्वस्व दिलं त्या मातापित्यांना धुडकरणारी ही अलीकडच्या काळात पिढी निर्माण होऊ लागली. म्हणून तर हल्लीची मुलं बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की काय केलं माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे, तर आज मी सांगतो. म्हणून पुढच्या 3 मिनिटात फक्त 3च गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे. ज्याला वाटतं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांना मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी. आता खऱ्या अर्थानं मागच्या संबंध 2022चा जर आपण अभ्यास केला तर संबंध 2022मध्ये महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आकडेवारी आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 7,362 अर्भकं, 1 दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्यात. ज्यांना वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांना मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी. एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. अहो नाल्याच्या कडेला ठेवलेलं 1 दिवसाचं बाळातीतलं ते लेकरू ज्याच्या अंगावरची लालीसुद्धा उतरलेली नसते, त्या नाल्यातले मच्छर त्या लेकराच्या अंगावर बसलेले असतात आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहू फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा, त्या लेकराच्या जीवनातलं वर्तमानातलं दुःख पहा आणि भविष्यात अनाथपणाचं त्याचं असणारं आयुष्यातलं दुःख पहा. आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा वास्तवातला आजचा आनंद आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं उद्याचं आपलं सुरक्षित भविष्य पहा. कळून चुकेल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे. आता मधल्या मार्गे येताना पाहिजे 2-3 ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. त्या ठिकाणी नवरा बायको दगडी फोडतायत आणि दुपारच्या उन्हात आणि सकाळच्या थंडीमध्ये त्यांचे 10-10 वर्षाचे लेकरंसुद्धा अनवाणी पायनं ती फोडलेली खडी डोक्यावर घेत आहेत आणि त्या रस्त्यांवर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, या वयातल्या त्या लेकरांच्या जीवनातले कष्ट पहा आणि उद्याचा संबंध त्यांचं कष्टमय आयुष्य पहा. आज आपलं वास्तवातलं वय, वास्तवात आजचा असणार आपल्या जीवनातला आनंद आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं उद्याचं सुरक्षित भविष्य पहा. कळून चुकेल आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलं आहे. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांना मी सांगतो म्हणून एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून फक्त 10 मिनटं त्या लेकरांवर नजर ठेवा. त्या लेकरांच्या डोळ्यातलं दुःख पहा, आज आपल्या जीवनातला आनंद पहा. त्या लेकरांचं वय आणि या वयातलं दुःख शोधा, आज या वयातला आपल्या जीवनातला असणारा आनंद शोधा आणि उद्याचं भविष्यातलं त्यांचं अनाथपणाचं दुःख पहा. आज आपल्या आईवडिलांनी घडवलेलं आपलं उद्याचं भविष्यातलं सुरक्षित भविष्य पहा. कळून चुकेल आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलंय. बाप करी जोडिले कुराचे ओढे, बाप करी जोडिले कुराचे ओढे, बाप करी जोडिले कोराची ओढी, बाप करी जोडिले कोराची ओढी. आपुली करवांडी वाळवणे, आपुली करवांडी वाळवणे, एकाएकी केला मेरा साधने, एकाएकी केला मेरा आपुली करवंडी वाळवणे, आपुली करवंडी वाळवणे, एकाएकी केला मिराची साधने, एकाएकी केला मिराची साधने. वा लक्षात घ्या महाराज,
तो एक पिता असतो जो आयुष्य आपल्या लेकरांसाठी समर्पित करत असतो. जीवनात सुख असू द्या किंवा दुःख असू द्या, मग महत्त्वाच्या डोईवरती कळस रूपानं आपल्या लेकरांसाठी जगत असतो. कारण पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. खऱ्या अर्थानं पुरातन काळापासून जर आम्ही पाहिलं तर माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मुकलून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिक आहे. माझ्या लेकराला कंसवादे म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनेला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिक आहे. माझ्या लेकरानं खऱ्या अर्थानं समाजात त्यांना स्थान मिळावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समाजानं स्वीकारलंच पाहिजे म्हणून आनंदानं इंद्राच्या डोहा स्वतःला समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिक आहे. माझ्या लेकरानं स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिक आहे. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे वडिलांच्या क्रोधाचे काटे आम्ही बाह्य रंगानं पाहिले म्हणून वडिलांच्या जवळ जर कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा झरा असतो तो आम्हाला कधी दिसणारच नाही. कारण अनेक वेळा खऱ्या अर्थानं प्रत्येकजण म्हणतो वडील कधी रडतच नाहीत, वडिलांना रडताना कधी कोणी पाहिलंच नाही. म्हणून त्या ब्रह्मांडाच्या पाठीवरती आई मायेचा सागर म्हणणारे अनेक सापडतील. पण त्या बाप मायेचा सागर असतो हे कधीतरी समजून घेताच येत नाही. कारण आई रडून मोकळी होते, बापाला मात्र जीवनात कधी रडताच येत नाही. म्हणून तर जग म्हणतं बाप कधी रडत नाही. पण लक्षात ठेवा, आईला डोळे जसे डोळ्यांच्या जागेवर दिलेत तसे आमच्या शेतकरी बापालाही डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले. पण आईला रडायची परवानगी त्या परमात्म्याने डोळ्यातून दिली. पण माझ्या शेतकरी बापाला डोळ्यातून रडायची परवानगी त्या परमात्म्याने दिलीच नाही. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं, अरे स्वतःचा बाप गेला, खांद्यावर तिरडी होती, तरी मात्र आपल्या भावंडांसाठी जगायला हवं म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू उघडलाच नाही. जगानं पाहिलं आणि जग म्हणत सुटलं बाप कधी रडतच नाही. अरे स्वतःची आई गेली, हातामध्ये मडकं होतं, तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. कारण का तर त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. म्हणून तर बापाने डोळे घट्ट बंद केले. बाप काळजातून रडत होता, डोळ्यातून रडतच नव्हता. म्हणून तर जग म्हणत होतं बाप कधी रडत नाही. अरे स्वतःच बायको गेली आणि तारुण्यात बायको गेली तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नाही आलं. का? कारण त्याला आपल्या लेकरांचा आधार व्हायचं होतं. स्वतःचं एकुलतं एक पोरगं जरी त्या बापाच्या खांद्यावर आलं तरी त्या बापाला रडायची परवानगी नाही. का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. आईला डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले, आई रडून मोकळी होते. बापाला डोळे जरी डोळ्यांच्या जागेवर असतील, रडायची परवानगी मात्र परमात्म्यानं काळजातून दिली. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय काळजातून रडलाय. म्हणून तर जग म्हणतं बाप कधी रडत नाही. अरे बाप रडत नाही असं नाही, तो बाप रडत राहतो. पण खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांसाठी कधी तो दाखवत नाही. माझ्या बहिणींनो, कधी तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं कधी ना कधी आपल्या आईला रडताना पाहिलंय. इथं बसलेल्या प्रत्येक मुलानं कधी ना कधी आपल्या आईला हमसून रडताना पाहिलंय. पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं आपल्या बापाला कधीतरी हमसून रडताना पाहिलंय. पण तो बाप रडला कधी? कधीतरी विचार करून पहा. माझ्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वडिलांना हसताना पाहिलंय. पण हात जोडून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी खऱ्या अर्थानं पाहता पाहता आईचं पोट दुखायला लागलं ना, अरे ती आई हॉस्पिटलपर्यंत गेली. पण त्याच वेळी डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचे पाय फिरलेत, सिझर करावं लागेल. पण सिझर करताना त्या बापाचा हात खिशावर आला. कारण डॉक्टरांनी सांगितलं OPDमध्ये जाऊन 40,000 जमा करा. बापाचा हात खिशावर आला. बापाच्या खिशात 5,000 रुपये होते. 35,000 आणायचे कुठून? म्हणून रात्रीचा अनेकांचे उंबटे ज्यावेळी त्या बापानं झिजवले तेव्हा त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. पण तो बाप अंधारात रडला म्हणून जगाला दिसलाच नाही. आणि जग म्हणून बसतं बाप कधी रडत नाही. माझ्या बहिणीनं, शाळेचा पहिला दिवस तुमचा आठवा. अरे शाळेच्या त्या पहिल्या दिवशी जेव्हा खऱ्या अर्थानं तुमच्या आईनं तुम्हाला नवीन फ्रॉक घातली, हातात वॉटर बॅग दिली, हातात दप्तर दिलं. पण त्याचवेळी गावातून वडील मात्र घरी आले. वडिलांकडे पाहिलं आणि तुम्हाला जाणीव झाली की आपल्याला कुठंतरी नेलं जाणार. म्हणून तुम्ही आईचा हात धरला
आणि आईला सांगितलं, आई मला शाळेत जायचं नाही, तुझ्यापासून दूर जायचं नाही. मुलीच्या डोळ्यातून खऱ्या अर्थानं नाकातून पाणी येत होतं. अरे डोळ्यातून नाकातून अश्रू ओघळत होते, पण तरी मात्र ते अश्रू आईनं पाहिले आणि आई उत्तरली, अहो नेऊ नका हो शाळेत. त्यावेळी बापानं चुटकी वाजू सांगितलं, तू आत हो. जगानं दुरून आई पाहिली, आई मायेचा सागर वाटली. जगानं दुरून बाप पाहिला, तो बाप निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्या क्षणाला मात्र त्या बापानं तुम्हाला रडत असताना गाडीच्या पेट्रोलच्या टाकीवर बसवलं, गाडीला चावी लावली. निष्ठुर ज्यावेळी त्या बापाला म्हणत होते, त्या अंतकणात तो बाप मात्र पुटपुटत होता, माझं लेकरू शिकलं पाहिजे, तिला साहेब नवरा करायचा आहे. पण तो बाप पडद्यामागे जगणारा समजून घेता आला नाही. म्हणून तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीला आजही आपला पिता म्हणजे बाप म्हणजे घरातला विठ्ठल समजत नाही. शोकांतिक आहे. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. ज्यावेळेस तुमचा हात बाईंच्या हातामध्ये दिला ना, त्यावेळेस तुम्ही रडत होतात. वडिलांचा हात तुमच्या हातात होता, एक हात मात्र तुमच्या आईच्या हातात खऱ्या अर्थानं बाईंच्या हातात होता. तुम्ही सांगत होतात, बाबा मला घरी यायचंय, मला घरी न्या, मला आईकडं न्या. त्यावेळी त्या बापानं सरदिशी तुमचा हात बाजूला केला आणि तुमच्या बाईंना सांगितलं, बाई सोडू नका. जगानं दुरून बाप पाहिला, निष्ठुर वाटला. पण त्या दिवशी मात्र माझ्या बहिणींनो, तुम्हाला तिथं सोडल्यानंतर तो बाप बाहेर आला, गाडीला चावी लावली आणि अलगद चष्मा काढून डोळे पुसत होता. त्यावेळेस आम्ही वर्गाच्या बाहेर येऊन कधी तो पाहिला नाही. म्हणून तो माझा महाराष्ट्र म्हणतो, बाप कधी रडत नाही. पण बाप रडताना कधी पाहता येत नाही, कारण तो जर रडला तर वटवृक्ष ढासळत असतो. म्हणून काळजातून रडतानाही तो बाप मात्र वटवृक्षासारखा आपल्या कुटुंबाला आधार देत असतो. मग आजही इथं बसलेला प्रत्येक मुलानं विचार करावा, ज्या दिवशी तुमचं ॲडमिशन करायचं होतं, अरे डिप्लोमाचे पैसे भरायचे होते, पण बापानं खिशाला हात लावला, बँकेची पासबुकं पाहिली, पण तेवढे पैसे जमा होत नव्हते. तरी त्या बापानं मात्र मित्रांकडे गेला, मित्रांसमोर हात जोडले, मला कुठून तरी पैसे मिळवून द्या. त्या बापानं विनवणी केली, पण त्याही दिवशी मित्राने सांगितलं, अरे पोरगा आजारी होतं तेव्हा घेतलेले पैसे दिले नाहीत, माझ्याकडे पैसे नाही. अरे पतपिढीमध्ये जामीनकी कर्ज त्या बापानं काढलं, तरी पैसे कमी पडले. म्हणून तर आपल्या मित्रांकडे एकांतात जाऊन रडणारा आणि गुरांच्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्या घट्ट गाईला गोठ्यातल्या गाईला मिठी मारून आता काय करायचं हा प्रश्न अंतकरणात आणून रडणारा बाप मात्र गोठ्यात गाईसमोर रडला. म्हणून तर घरातल्या माणसांना दिसला नाही. म्हणून तर आज आम्ही म्हणतो, आमचा बाप कधी रडत नाही. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं आजही तुमचा लग्नाचा दिवस आठवून पहा. ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना आणि त्या गाडीत बसण्याच्या अगोदर तुमची आई तुमच्या जवळ आली, तुमच्या आईनं तुम्हाला घट्ट मिठी मारली, लहान लेकरासारखं तुमची आई रडत होती. त्यावेळेस तुमच्या आईला मागं ओढणारा आणि त्या गाडीत तुम्हाला ढकलणारा बाप जगानं पाहिला. जगाला तो बाप निष्ठुर वाटला. पण तीच गाडी तुमची पुढं गेल्यानंतर मांडवाच्या त्याच खांबावरच्या बाजूला बसून माझं काळीज, माझं हृदय गेलं. म्हणून त्या खांबाला टेकून धसा रडला. पण गाडीच्या मिररमधून आम्ही मागं फिरून तो पाहिलाच नाही. म्हणून तर आज आम्ही म्हणतो, आमचा बाप कधी रडत नाही. पण बाप जेव्हा जेव्हा रडला, तो आपल्या कुटुंबासाठी जगला. पण रडत असतानाही मात्र आपल्या कुटुंबाच्या आधारासाठी तो आधार वड बनून राहिला. म्हणून तर खऱ्या अर्थानं काळजातून रडणारा बाप डोळ्यांनी पाहताच आला नाही. कारण लक्षात ठेवा, विश्वदर्शन जर पाहायचं असेल त्यासाठी सामान्य डोळे कधी चालतच नाही. कारण अर्जुनाला ज्यावेळी परमात्म्याचं विशाल रूप पाहायचं होतं, तेव्हा परमात्म्यानं दिव्य दृष्टी दिली, तेव्हा परमात्म्याचं विशाल रूप पाहता आलं. ममत्वाची कवड कतरी उघडा, त्या बापाला घट्ट मिठी मारा. कारण फणस बाहेरून कडक दिसतं, म्हणून आम्ही फणसाच्या जवळ गेलो नाही. तर फणसाच्या आतमध्ये मुलायम घर असतो, आम्हाला कधी मिळणार नाही. त्याप्रमाणे वास्तवात जगताना वडिलांचे बाह्य रंगांचे काटे आम्ही पाहिले, म्हणून वडिलांच्या कुशीत कधी गेलो नाही. तर वडिलांच्या अंतकरणात वाहणारा मायेचा झरा असतो, तो आम्हाला कधी दिसणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. खऱ्या अर्थानं बाप जेव्हा जेव्हा रडला ना, अहो ज्या दिवशी त्या बापानं खऱ्या अर्थानं पोराचं लग्न केलं, ते कर्ज करताना त्याने बायकोचं मंगळसूत्र मोडलं, पण आपल्या सुनेसाठी नवीन मंगळसूत्र केलं. पण जेव्हा ती सून घरात आल्यानंतर त्या बापाला चहा देताना खऱ्या अर्थानं 10 मिनटं उशीर करते ना, तेव्हा तो बाप मात्र काळजातून रडतो. पण माझ्या घरातलं वातावरण बदलू नये म्हणून चेहऱ्यावर हास्य ठेवतो आणि आम्ही म्हणून जातो, तो बाप कधी रडत नाही. बाप कधीच रडत नाही. पण रडणाऱ्याच्या अश्रू सावरण्यासाठी रडणारा बापही आपले अश्रू मात्र घट्ट करून काळजात दडून ठेवतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये घराच्या दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला विठ्ठलच असतो. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं तो जेव्हा कुटुंबातून निघून जातो, कारण हात जोडून एक सांगेल महाराज, मी तारीख घेतलेल्या दिवसापासून पाहतोय, या दोनही चिरंजीवांनी खऱ्या अर्थानं बाबांच्या सुनबाईंनी, आईंनी खऱ्या अर्थानं त्यांची
केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. पण महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, असे श्रावण बाळ मात्र फार कमी घरात आहे, हे सुद्धा वास्तव आहे. आपल्या मातापित्याला समजून घ्या. एक वेळ मंदिरात नाही गेले तरी चालेल, मंदिरातला देवभक्ती केल्यानंतर कधी मिळेल माहीत नाही, पण त्याचं प्रतिबिंब असणारे घरातले मायबाप मात्र खऱ्या अर्थानं फक्त प्रेम द्या, त्यांना सन्मान द्या. खऱ्या अर्थानं तो भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे.